उष्णतेच्या लाटेचा जळगाव जिल्ह्यात वाढता प्रभाव दिसून येतोय। नद्या, तलाव, विहिरींची पाणी पातळी घटली आहे, त्यामुळे पाणी संकट तीव्र झालेलं आहे। शेतीसाठी मोठ्या प्रमाणात उपशामुळे भूगर्भातील पातळीतही घट झाली आहे। एप्रिल महिन्यात पारा 43 ते 45 अंशांवर पोहोचल्याने बाष्पीभवन देखील तीव्र होत आहे। जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर यंदा पाऊसमान चांगलं असल्यामुळे भूगर्भाची पाण्याची पातळी उत्तम असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। मात्र गेल्या पंधरवाड्यापासून उष्णतेच्या लाटेचा कहर जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे। 45 अंश इतक्या उच्च तापमानावरती उन्हाची तीव्रता वाढलेली आहे आणि त्यानंतर मात्र पाण्याच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली। शेतीला मोठ्या प्रमाणावर पाणी लागू लागलं आणि बाष्पीभवन देखील मोठ्या प्रमाणावरती होऊ लागला असल्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये वेगानं घट होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जळगाव जिल्ह्यातल्या तापी नदी पात्रामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकतोय की कशा पद्धतीमध्ये पाण्यामध्ये मोठी घट झाल्याचं पाहायला मिळतंय। जर आपण समोरचं बघितलं तर नदी पात्र हे पूर्णपणे कोरडं पडलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एरवी ही नदी जळगाव जिल्ह्यातली एक प्रमुख मोठी नदी असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच पाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यंदा मात्र या ठिकाणी पाण्याचा स्रोत आटलेला आहे। बाष्पीभवनानं मोठ्या प्रमाणावरती पाणी कमी झालेलं आहे आणि ह्या नदीचं जे रूप आहे हे एक प्रकारे आता इथे एक छोटासा नाला किंवा डोहामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पाण्याची टंचाई आगामी काळामध्ये वाढण्याची शक्यता आहे। प्रशासनानं मात्र आज कोणत्याही प्रकारची पाणी टंचाई नाही। जिल्ह्यामध्ये 45% इतका पाणी साठा शिल्लक आहे आणि तो पाऊस येईपर्यंत पुरेसा आहे। अद्याप तरी कुठेही टँकर लावण्याची वेळ आलेली नसल्याची प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत असलं तरी आगामी काळात मात्र टंचाई वाढेल आणि पाण्याचे टँकर लावावे लागतील अशी परिस्थिती सध्या तरी आपल्याला बघायला मिळते आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।